नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय इयत्ता 6वी नागरिकशास्त्र आणि त्यामधील दुसरा पाठ तो म्हणजे सामाजिक विविधता. ऑलरेडी आपण पहिल्या पाठामध्ये जाणून घेतलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात केली होती, की समाज म्हणजे काय? किंवा माणसाला समाजात राहण्याची गरज का वाटते? माणूस हा समाजप्रिय प्राणी का आहे? ठीक आहे. आणि आता आपण समाजातील जी काही विविधता आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. सो आय होप तुम्ही पहिला पाठ पाहिलेला असेल. ठीक आहे. आता विविधता ही आपली ताकद आहे. आपण पाहतो, की आपला भारत जो आहे, भारतीय समाज जो आहे, त्याच्यामध्ये उत्तरेकडची संस्कृती वेगळी आहे, दक्षिणेकडची वेगळी आहे, पूर्वेकडची वेगळी आहे, ईशान्येकडची वेगळी आहे. प्रत्येक ठिकाणची संस्कृती वेगळी आहे. तरी पण आपण ॲज अ भारतीय म्हणून राहतो. सो ही जी काही विविधता आहे, जी काही डायव्हर्सिटी आहे, तीच आपली ताकद आहे. तीच आपल्या भारताला वेगळं बनवते इतर बाकीच्या देशांपासून. ठीक आहे. सो भारतीय समाजामध्ये अनेक विविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा इत्यादीची लोकं राहतात. आणि ही जी काही विविधता आहे, आपले सांस्कृतिक वैभव आहे, तर हे सगळं आपली डायव्हर्सिटी आहे, आपला अभिमान आहे, आपला गर्व आहे. मराठी, कन्नड, तेलुगू, बंगाली, हिंदी, गुजराती, उर्दू अशा अनेक भाषा बोलणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात. आणि अर्थात प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या आहेत, प्रत्येकाचे सणवार वेगळे आहेत, उत्सव वेगळे आहेत, पूजा, उपासना, चालीरीती सगळं काही वेगळं आहे. तरी पण आपण एकत्र राहतो. आपल्या प्रत्येकालाच एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. प्रत्येकाच्या विविधतेमध्ये देवाणघेवाण होत असते आणि आपल्या देशातील ही जी विविधता आहे किंवा विविध समूह एकत्र जे राहतात वर्षानुवर्ष, यातूनच आपल्यामध्ये एक एकतेची भावना निर्माण झालेली आहे आणि यातूनच आपल्या समाजामध्ये आपल्याला एक एकता पाहायला मिळते. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे विविधता ही आपली ताकद. विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्व अनुभवणे होय. कारण प्रत्येकाच्या चालीरीती वेगळ्या आहेत, प्रत्येक जण वेगळा आहे. ठीक आहे. प्रत्येकाच्या ज्या काही सण वगैरे आहेत, ते सगळे वेगळे आहेत. तरी पण आपण एकत्र राहतो. ठीक आहे. आणि त्यामुळे परस्परांच्या चालीरीतींशी आणि जीवन पद्धतींशी आपली ओळख होते. आपल्या एकमेकांच्या जीवन पद्धतींचा आपण आदर करू लागतो, इतरांच्या काही प्रथा परंपरा आत्मसात करतो आणि यातून समाजामध्ये एकोपा वाढतो. सामाजिक एकोप्यामुळे आणि अनेक कारणांमुळे व सामाजिक आपत्तींचा आपण एकत्र मिळून सामना करू शकतो. म्हणजे बेसिकली जर आपण एकत्र राहिलो तर आपण अजून मजबूत आहोत. धर्मनिरपेक्षतेचे तत्व म्हणजेच काय? कुठल्याही धर्माशी बायस नाही. ह्यांचा धर्म चांगला, त्यांचा धर्म वाईट असं नाहीये. सगळे धर्म सारखे आहेत. आपण सगळेजण सेम आहोत. सगळे सारखेच आहोत किंवा समान आहोत. ठीक आहे. भारतीय समाजामध्ये विविध धर्मांचे लोक राहतात. त्यांच्यातील परस्पर सामंजस्य वाढीस लागावे व सर्वांना आपापल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य मिळावे. यासाठी संविधानामध्ये महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. भारत हे जगातील सगळ्यात महत्त्वाचे असे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आपल्या देशामध्ये भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. आणि ही जी काही विविधता आहे, तर ती निकोपपणे म्हणजे कोणावरती राग वगैरे न धरता आपल्याला आपल्या धर्माचा अभिमान आहे, पण याच्यामुळे आपण इतर धर्मांना कमी लेखता कामा नये. आपला धर्म महान आहे, ठीक आहे. इतर पण धर्म महानच आहेत आणि प्रत्येक धर्म हा स्पेशल आहे. ठीक आहे. आपला चांगला दुसऱ्याचा वाईट असं आपण करू शकत नाही. आणि त्यामुळेच आपल्या भारताने धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारलेले आहे. आपल्या देशामध्ये आपल्या देशामध्ये राज्यसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केला नाही. म्हणजे कुठलाही हा धर्म श्रेष्ठ, तो कनिष्ठ असं कुठेही लिहिलेलं नाही. प्रत्येक व्यक्तीला आपापल्या आणि आपल्या पसंतीच्या धर्माची उपासना करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. आपल्याकडे ख्रिश्चन आहेत, जैन आहेत, हिंदू आहेत, मुसलमान आहेत, अजून बरेचसे धर्म आहेत. प्रत्येक धर्माला स्वतःच्या त्यांच्या धर्मानुसार ज्या काही पूजा अर्चा असेल, उपासना असेल, सगळं काही करण्याचं स्वातंत्र्य आहे. कुणावरती कुठलेही बंधन नाही. धर्माच्या आधारे आपण कुठल्याही व्यक्तींमध्ये भेदभाव करू शकत नाही. सर्व धर्मांच्या लोकांना राजसंस्थेकडून समानच वागणूक दिली जाते. शिक्षण, रोजगार इत्यादीच्या संधी पण समानच उपलब्ध करून दिल्या जातात आणि कुठेही भेदभाव केला जात नाही. धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संविधानामध्ये अनेक विविध विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, की जर अल्पसंख्याक असतील तर त्यांना पण त्यांचं स्वातंत्र्य जपता यावं, यासाठी त्यांना बऱ्याचशा स्पेशल स्कीम्स पण अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. शिक्षणाद्वारे आपण आपल्या समाजाचा विकास करू शकतो आणि यासाठी म्हणजे त्यांना शिक्षण घेण्याचं पण स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे त्यांना हवं त्या पद्धतीने. धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळे भारतीय समाजामध्ये धार्मिक सामंजस्य टिकून आहे. म्हणजे प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे, तरी पण सगळे लोक एकत्र राहू शकतात बिकॉज ऑफ दिस. ठीक आहे. पुढे आपल्या जडणघडणीमध्ये समाजाचा सहभाग कसा आहे, तर त्यात आपण बघणार आहोत. समाजामध्ये राहून आपण काय शिकतो, कोणते गुण आपण आत्मसात करतो. सो सहकार्य. कोणताही समाज
व्यक्ती आणि समूहामधील परस्पर सहकार्यावरती आधारलेला असतो. आपण याच्या आधी एक्झाम्पल पाहिलं होतं, की आपला एक समाज आहे. समाजामध्ये प्रत्येकाचे वेगळ्या प्रत्येकाचे वेगळे व्यवसाय आहेत आणि आपल्याला इव्हन एक पुस्तक जरी हवं असेल, तरी पण आपल्याला कितीतरी लोकांवरती अवलंबून राहावं लागतं. हे पण आपण याच्या आधी पाहिलेलं आहे. राइट? सो म्हणजेच समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती एक दुसऱ्याला सहकार्य करत असतो. आपल्याला एक दुसऱ्याला हेल्प करत असतो. तरच ते एकत्र राहू शकतात. एकमेकांचा विकास त्याच्यामुळेच होऊ शकतो. सो व्यक्ती-व्यक्तींमध्ये सहकार्य असल्याशिवाय समाज किंवा समाजाचे अस्तित्व टिकून राहू शकत नाही. परस्परांमध्ये अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणं, देवाण करणं म्हणजेच सहकार्य होय. आपल्या घरातील व्यक्तींमध्ये अशी वृत्ती नसेल, तर जसे आपले कुटुंब टिकू शकत नाही, तसे समाज पण टिकू शकत नाही. सहकार्याअभावी आपला विकास रखडेल, दैनंदिन जीवनही सुरळीत चालणार नाही. सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते आणि अरे हा आणि समाजातील सर्वांना सामावून घेता येते. आणि या घटकांना बरोबर घेऊनच आपण ती प्रक्रिया करायची असते. दुसरं आहे सहिष्णुता आणि सामंजस्य. समाजामध्ये जसे सहकार्य असते, तसेच कधी-कधी मतभेद सुद्धा असतात. हं. मतभेद असतात, संघर्षही त्याच्यामुळे निर्माण होऊ शकतात. व्यक्ती-व्यक्तींमधील वाद असतात. ठीक आहे, त्यांच्यामध्ये मते वेगळी असतील किंवा जुळली नाहीत किंवा दृष्टिकोन जुळले नाहीत, तर वाद होतात, संघर्ष निर्माण होतात. एकमेकांविषयी अनेक गैरसमज वगैरे असू शकतात आणि त्याच्यामुळे संघर्ष होऊ शकतो. तर हे सगळं दीर्घकाळ चालू ठेवणं हे कुणाच्याही हिताचं नाहीये. म्हणजे जे काही भांडणं आहेत, तर ते मिटवून टाकणं, एकत्र येणं हे गरजेचं आहे. कुठल्याही गोष्ट दीर्घकाळ चालू ठेवणं त्याचा काहीच यूज नाहीये. फक्त भांडणं होत राहणार आणि समाजाचं संतुलन बिघडणार. सो तडजोड आणि समझोता यांच्याद्वारे व्यक्ती-व्यक्तींमध्ये जे काही संघर्ष आहे, तर ते निघून जायला पाहिजे. एकमेकांना आपण समजून घेतलं पाहिजे. सहिष्णू वृत्तीने आपण राहिलं पाहिजे. ते संघर्ष मिटू शकतात. सामंजस्यातून आपण नकळतपणे नव्या गोष्टी शिकतो, नवा विचार आत्मसात करतो. आपले समाज जीवन अधिकाधिक समृद्ध बनतं. आपल्यामध्ये सहिष्णुता वाढीस लागते. आपण स्वास्थ्य आणि शांतता टिकवण्यासाठी प्रयत्न करतो. ठीक आहे? आफ्टर दॅट नेक्स्ट बाकी हे बॉक्सेस तुम्ही रीड करू शकता. नेक्स्ट आहे की विविध भूमिका पार पाडण्याची संधी मिळते. कशामुळे? समाजामध्ये राहिल्यामुळे. समाजामध्ये आपल्या वाट्याला अनेक भूमिका येतात. फॉर एक्झाम्पल आपण एकाच वेळी घरातले अ, मुलगा किंवा मुलगी असतो. आपण एकाच वेळी कोणाचे तरी बहीण-भाऊ असतो. आपण विद्यार्थी असतो. तर अशा बऱ्याचशा भूमिका आपण एकाच वेळी निभावत असतो. प्रत्येक भूमिकेच्या काही जबाबदाऱ्या असतात आणि काही कर्तव्य असतात. कुटुंबामध्ये आणि बाहेर आपण या भूमिकांमुळे अनेकांशी जोडले जातो आणि अनेकदा या भूमिकांमध्ये बदल पण होत असतात. फॉर एक्झाम्पल आपण आपल्या आई-वडिलांचे मुलं आहोत. आपण आपल्या आजी-आजोबांचे नातू नातू आहोत किंवा नात आहोत. शालेय मित्रमंडळामध्ये पण आपलं काहीतरी सदस्यत्व असेल. आपण सपोज वर्गाचे वर्गप्रतिनिधी पण आहोत. आपण एक खेळाडू आहोत. तर या प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक रोलमध्ये आपलं जे कर्तव्य आहे, तर ती वेगळी असणार आहेत. समाजाचे नियमन. समाजाचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून काही नियमांची आवश्यकता असते आणि जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही वर्गाचे वर्गप्रतिनिधी आहात. तर तुम्हाला काही नियम फॉलो करावे लागतात. तुम्ही वर्गात दंगा करू शकत नाही. तुम्हाला सगळ्यांचे म्हणजे सगळा वर्ग व्यवस्थित आहे की नाही हे पाहावा लागतो. कुणी मस्ती करत नाहीये ना, मस्ती करत असेल तर त्याचं नाव टीचरला सांगणं किंवा त्याला काहीतरी शिक्षा करणं वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहत असता. म्हणजे बेसिकली तुम्ही ते लोकं नियम फॉलो करतायत की नाही हे चेक करत असता. ठीक आहे? आणि एक जर आपल्या वर्गाचा कारभार व्यवस्थित चालावा असं जर वाटत असेल, तर हे सगळं करणं गरजेचं असतं. सिमिलरली हेच आपल्या समाजामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये आणि आपल्या देशामध्ये घडत असतं. पूर्वी समाजाचे नियमन बहुतांशी रूढी परंपरा यांच्याद्वारे होत असायचं. म्हणजे पूर्वी हे सगळं रूढी परंपरानुसार चालायचं, की म्हणजे असा संकेत आहे तर असं होणार, तसं आहे तर तसं होणार. ठीक आहे. परंतु आधुनिक समाजाचे नियमन रूढी परंपरानुसार न चालता कायद्याने करावे लागते. रूढी परंपरा, संकेत यापेक्षाही कायद्याचे स्वरूप प्रचंड वेगळं आहे. आपल्या भारताचं एक संविधान आहे. त्याच्यामध्ये काही कायदे आहेत आणि त्यानुसारच आपल्याला आपल्या देशाची राज्यव्यवस्था जी आहे, तर ती पाहावी लागते. स्थानिक पातळीवरती अशा असणाऱ्या शासन संस्थाही समाज नियमाच्या कार्यात महत्वाची भूमिका पार पाडत असतात. कारण बूंद बुंज सागर बनताय म्हणजे जर गावागावांमध्ये व्यवस्थित कारभार चालू राहिला, तर किंबहुना तो तालुक्यांमध्ये, मग तो जिल्ह्यामध्ये, मग तो राज्यामध्ये आणि मग देशामध्येही व्यवस्थित चालणार. म्हणजे प्रत्येक गावामधला कारभार व्यवस्थित चालणं महत्वाचं आहे. आणि त्यासाठीच आपण पुढच्या पाठामध्ये पाहणार आहोत, की ग्रामीण स्थानिक शासन संस्था कशा चालतात. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. काही डाउट्स असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. Thank you so much for watching this video and see you in the next video. Bye bye.